नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला अवार्च शिवीगाळ करण्यात आली। अकाउंटंट गणेश पगार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांची दादागिरी बघायला मिळाली। नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला अवार्च शिवीगाळ करण्यात आलेली आहे। अकाउंटंट गणेश पगारे यांना जीवे मारण्याची धमकी। मग मी तिथे गेलो असता त्यांची कुठली तरी मीटिंग चालू होती, त्यामुळे मी बाहेर थांबलो। ते त्यांचे जे पीए चौरे नामक ते तिथे बाहेर थांबले होते, त्यांना मी भेटलो, पण त्यांना म्हणलं आमदार साहेबांनी मला बोलवलंय, मला भेटायचं। ते मला म्हणले तुम्ही बाहेर थोडा वेळ थांबा। तर मी थांबलो थोडा वेळ, आणि 1-1.5 तास होऊन गेला तरी त्यांनी मला बोलवलं नाही। मग ते उठून बाहेर गेले, तरी मी त्या चौऱ्यांना सांगितलं, म्हणलं साहेब तर बाहेर गेलेत। तर ते म्हणले जाऊ दे, तुम्ही उद्या भेटू म्हणले आपण। असं म्हणून मी तिथून निघून आलो। निघून आल्यानंतर आज सकाळी मला त्यांचा फोन आला 9:15 संदीप भैयाचा, आणि 3 मिस कॉल त्यांचे पडले होते। तर मी झोपलो, आज सुट्टी असल्यामुळे मी झोपलेलो होतो। त्याच्यानंतर मुलाचा फोन आला मला वरून, तिच्या आईच्या मोबाईलवर, आणि ते म्हणाले बाहेर कुणीतरी आले। तर मी झोपीतून उठून बाहेर गेलो, तर तिथे ते चौरे आले होते। ते म्हणले भैया बोलणार आहेत। अरे म्हणलं मी लावतो म्हणलं माझ्या मोबाईलवर त्यांना फोन। नाही म्हणले ते माझ्याच मोबाईलवर बोला म्हणून असं सांगितले त्यांनी। विनोद जिरे आपले बीडचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। विनोद, या बातमी संदर्भातले काय अपडेट्स आहेत? नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहता गेल्या अनेक दिवसांपासून बीड मधील एक ना अनेक प्रकरणं उघडकीस येत आहे, आणि त्यातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जे आहेत संदीप क्षीरसागर यांनी बीड नगरपालिकेचे मुख्य लेखापाल गणेश पगार यांना शिवीगाळ केल्याचं समोर आलेलं आहे। जे गणेश पगारे आहेत त्यांनी या संदर्भातील तक्रार जी आहे ती पोलीस अधीक्षकांना दिलेली आहे, आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील तक्रार दिलेली आहे। नेमकी का शिवीगाळ करी हे त्यांना सांगता आलेलं नाही। मात्र आमदार संदीप क्षीरसागर यांनी त्यांचे जे कार्यकर्ते तो चौरे नामक त्यांच्या मोबाईलवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचं पगारे यांनी सांगितलं, आणि तात्काळ याच्यावरती त्यांनी आता तक्रार दाखल केली आणि तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी देखील मागणी या ठिकाणी पगारे यांनी केली आहे। त्यामुळे आता आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच विनोद, या बातमीवर लक्ष ठेवून असतात त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।